बाजरीपासून छान कुरकुरीत महिनाभर खाता येईल असं काहीतरी करून ठेवायचं असेल तर ही बाजरीची मसाला कापणी किंवा बाजरीची तिखट शंकरपाळी म्हणू शकता, ती नक्की करून बघा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. मधल्या वेळेत खाण्यासाठी छान कुरकुरीत असा पर्याय आहे. लहान मुलांनासुद्धा खायला नक्की आवडतील. याकरता 2 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आता बाजरीच्या पिठाला तितकासा चिकटपणा नसतो, त्याच्यामुळं अजून एखादं वेगळं असं पीठ आपण याच्यामध्ये घालणार आहोत. तर या ठिकाणी 1/2 कप बेसन पीठ घातलेलं आहे. बाजरीचा रंग अगदीच काळपट असतो, तर थोडासा रंगही छान यावा याकरता छोटा अर्धा चमचा हळद घातलेली आहे. त्यानंतर पचनासाठी 1/2 चमचा हिंग घातलं. कापण्यांना छानसा स्वाद येण्यासाठी 1 मोठा चमचा कसुरी मेथी याच्यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर 2 मोठे चमचे तीळ घातले. तीळ जे आहेत ते नेहमीच बाजरीच्या पदार्थांमध्ये खूप छान असे लागतात. अधूनमधून त्यांचा खूप छान असा क्रंच खाताना जाणवतो. चवीनुसार मीठ घातलं आणि सगळं असं छान मिक्स करून घ्या. आता कापणीला छान खुसखुशीतपणा येण्यासाठी 2 चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे. आता हे तेलाचं मोहन जे ते तुम्ही नुसतं तसंच घालू शकता किंवा तेल चांगलं कडक तापवून जरी याच्यामध्ये घातलं तरीसुद्धा कापड्यांना खूप छान असा खुसखुशीतपणा येईल. तेल जे आहे ते पिठाला चांगलं चोळून एकसारखं लावून घ्यायचं. आता फक्त एवढंच नाही तर या कापड्यांना अजून छान चव येण्यासाठी आपण एक मसाला याच्यामध्ये घालणार आहोत. तर त्याकरता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा धणे आणि आवडीनुसार हिरवी मिरची, थोडंसं पाणी घालून चांगलं बारीक फिरवून घ्यायचं. हे वाटण जे ते पिठामध्ये घातलं. धणे, जिरे, ओवा यांचा खूप छान असा स्वाद कापण्यांना येतो आणि मिरचीमुळं अर्थातच तिखटपणासुद्धा मिळतो. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता पीठ भिजवताना काळजीपूर्वक भिजवा, कारण थोडंसं जरी पाणी जास्त झालं तर पीठ सैलसर होऊ शकतं. बाजरीच्या पिठाला तितकासा चिकटपणा नसतो गव्हाच्या पिठाप्रमाणे, त्याच्यामुळं खूप जास्त पाणी पीठ भिजवायला लागत नाही. थोडं थोडं पाणी घालून याचं असं घट्टसर असं पीठ भिजवून घ्या. थोड्या वेळानंतर पीठ जे आहे ते आपोआपच पाणी सोडायला लागतं आणि सैलसर होतं. त्याच्यामुळं सुरुवातीलाच घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे बघा, पीठ भिजवून झालं की 10 मिनिटं याला मुरण्यासाठी ठेवून देऊ. आता लाटताना काय करायचं तर पीठ चिकटू नये म्हणून आपण हे प्लॅस्टिक पेपरवर लाटून घेणार आहोत. तर या ठिकाणी एखादा स्वच्छ असा प्लॅस्टिक पेपर घ्यायचा, त्याला व्यवस्थित भरपूर असं तेल सगळीकडे लावून घ्यायचं. त्यानंतर पिठाचा गोळा याच्यावर ठेवला. वरूनसुद्धा याला असं चांगलं तेल लावून घ्या. त्यानंतर लाटण्यानं हळूवारपणे याला एकसारखं लाटून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळं लाटण्याला अजिबात चिकटत नाही. हे असं प्लॅस्टिक पेपर फिरवत फिरवत याला लाटून घ्या. शक्य तितक्या पातळ असं याला लाटून घ्यायचं आहे. खूप जाडही ठेवायचं नाही आहे. हे बघा, अशी बऱ्यापैकी पातळ अशी पोळी लाटून झाली आहे. हे बघा, अशी बऱ्यापैकी पातळ अशी पोळी लाटून झाली आहे. अगदी नेहमीच्या पोळी इतकी पातळ होणार नाही, पण खूप जाडही नाही आहे. आता याला शंकरपाळीच्या आकारात कापण्यासाठी फिरकीच्या चमच्यानं किंवा चाकूनं याला कापून घ्यायचं. हव्या त्या आकारात यांना कापून घेऊ शकता. शक्यतो मोठ्या मोठ्या ठेवा, म्हणजे मग खायला बऱ्या पडतात. शंकरपाळीच्या आकारात किंवा चौकोनी आकारात याला कापून घेऊ शकता. हे बघा, याच्या अशा मोठ्या मोठ्या कापण्या कापून घेतल्या. आता यांना सोडवायचं कसं तर प्लास्टिक पेपर जो आहे तो हातावर असा ठेवून अलगदपणे काढून घ्यायचा की कापण्या आपोआपच हातामध्ये येतात, चिकटत नाही. हे बघा, याप्रमाणे कापण्या ज्या आहेत त्या अशा काढून घेतल्या. कापण्या जेव्हा लाटायला घेतो तेव्हाच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं, म्हणजे मग लाटून होईपर्यंत तेल चांगलं तापतं. आता गरम तेलामध्ये या ज्या कापण्या आहेत त्या सोडल्या आहेत. कापण्या आधी करून वगैरे ठेवायच्या नाहीत. लाटून झाल्या की लगेच यांना तेलामध्ये सोडायचं आहे. सुरुवातीला कापण्या थोड्याशा सेट होईपर्यंत गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग एकदा का त्या थोड्याशा तळल्या गेल्या की गॅस मंद आचेवर करून छान कुरकुरीत होईपर्यंत त्या तळून घ्यायच्या. वेळ देऊन छान मंद आचेवर तळून घेतल्या की छान कुरकुरीत अशा होतात. हे बघा, छान अशा सोनेरी रंगावर या ज्या कापण्या आहेत त्या तळून काढल्या आहेत.
हवाबंद डब्यात जर का या कापण्या भरून ठेवल्या तर अगदी महिनाभरसुद्धा कुरकुरीत राहतील. तीळ, धणेजिरे पूड, ओवा, हिरवी मिरची यांच्यामुळं कापणी खाण्यासाठी अतिशय खमंग लागते. लहान मुलांना खाण्यासाठी सुद्धा घरच्या घरी केलेला कुरकुरीत पौष्टिक असा स्नॅक्सचा पदार्थ चिप्स वगैरेच्या ऐवजी तुम्ही हा देऊ शकता. त्याचप्रमाणे या बाजरीच्या कापण्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा. बाजरीचे इतरही पदार्थ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते चेक करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.